महाराष्ट्राच्या राजकारणात पराभवातून विजयाचा मार्ग शोधणारे अनेक नेते आपण पाहिले असतील, पण पराभूत झालो म्हणून मी मुख्यमंत्री बनलो असं अत्यंत समाधानाने आणि आनंदाने सांगणारा एकच दिलदार नेता या मातेने पाहिला, ते म्हणजे विलासराव देशमुख. विलासराव देशमुख विधान परिषद निवडणुकीत अवघ्या अर्ध्या मतानं पराभूत झाले होते आणि त्याच पराभवामुळे पुढे जाऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. हे वाक्य ऐकायला जेवढं विसंगत आणि आश्चर्यकारक वाटत होतं, तेवढंच ते 100% खरं आहे. जेव्हा एखादा नेता सलग 2 मोठ्या निवडणुकीत पराभूत होतो, तेव्हा त्यांचं राजकीय करिअर संपलं असं मानलं जातं. पण विलासरावांच्या बाबतीत यात सलग 2 पराभवांनी त्यांच्यासाठी थेट मुख्यमंत्री पदाचा रस्ता मोकळा केला होता. महाराष्ट्र विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीतील आठवणी सांगताना हा अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक किस्सा सांगितला आहे. शिवसेनेचा पाठिंबा असतानाही विलासराव केवळ अर्ध्या मतानं कसे पडले? बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत येण्याची कोणती बडी ऑफर दिली होती आणि मुख्यमंत्री झाल्यावर विलासरावांनी निवडणूक अधिकाऱ्याला कडकडून मिठी का मारली आणि काय म्हटलं होतं? आज आपण या विलासरावांच्या राजकीय प्रवासातील याच थक्क करणाऱ्या आणि तितक्याच प्रेरणादायी किस्साचा सविस्तर उलगडा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. या रंजक किस्साची सुरुवात होते 1995 सालापासून. तोपर्यंत विलासराव देशमुख हे लातूर आणि पर्यायाने मराठवाड्याच्या राजकारणातील एक अत्यंत मातब्बर आणि वजनदार नेते बनले होते. 1995च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय पक्का मानला जात होता, पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. या निवडणुकीत जनता दलाचे उमेदवार शिवाजीराव कवेकर यांनी विलासराव देशमुखांचा लातूर मतदारसंघातून धक्कादायक पराभव केला. विलासरावांसारख्या मोठ्या नेत्याचा पराभव झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या निवडणुकीची जोरदार चर्चा झाली. या पराभवातून विलासराव सावरत नाही तोच पुढच्याच वर्षी म्हणजे 1996 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या. विधानसभेत पराभूत झालेल्या नेत्यांना पुन्हा लगेच विधान परिषदेची संधी देऊ नये अशी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका होती. परंतु काँग्रेसमध्ये त्यावेळी अंतर्गत राजकारण जोरात होतं. तत्कालीन काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपले कट्टर समर्थक छगन भुजबळ यांचं नाव विधान परिषदेसाठी पुढे केलं आणि त्यांना उमेदवारी मिळवून दिली. यामुळे विलासराव देशमुख नाराज झाले. त्यांनी पक्षाच्या या भूमिकेविरोधात बंडखोरी करण्याचं ठरवलं आणि ते अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या रिंगणात उतरले. विलासराव देशमुखांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप युतीने त्यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. विशेषतः शिवसेनेने विलासरावांना उघडपणे पाठिंबा दिला होता. पण हा पाठिंबा देण्याआधी शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलासरावांना मातोश्रीवर बोलावून एक मोठी ऑफर दिली होती. बाळासाहेबांची इच्छा होती की विलासरावांनी अपक्ष लढण्याऐवजी थेट शिवसेनेत प्रवेश करावा. पण विलासराव हे पक्के काँग्रेसी विचारांचे नेते होते. त्यांनी बाळासाहेबांना आदराने एक प्रश्न विचारला, बाळासाहेब, माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार? विलासरावांचा हा प्रश्न आणि त्यांची काँग्रेस पक्षावरील निष्ठा त्या काळात राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. विलासरावांचे मित्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी या आठवणीला उजाळा देताना सांगितलं की बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना प्रवेशाची विचारणा केली तेव्हा विलासराव मला म्हणाले होते की पराभव झाला तरी बेहत्तर, पण मी काँग्रेसचा विचार आणि काँग्रेसची साथ कधीच सोडणार नाही. अखेर निवडणुकीचा दिवस उजाडला. शिवसेनेचा पाठिंबा असल्यामुळे विलासराव सहज जिंकतील असं वाटत होतं, पण त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लालसिंह राजपूत उभे होते. या निवडणुकीचे मतमोजणी अधिकारी म्हणजेच रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहत होते महाराष्ट्र विधिमंडळाचे तत्कालीन अधिकारी अनंत कळसे, जे पुढे जाऊन विधिमंडळाचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त झाले. अनंत कळसे त्या दिवसाची आठवण सांगताना म्हणतात, मला तो दिवस आजही जशाचा तसा आठवतोय. 1996 सालातील ती विधान परिषदेची निवडणूक होती. मतमोजणी झाली होती आणि प्रत्येक मताची आकडेवारी तपासली गेली. जेव्हा अंतिम निकाल समोर आला तेव्हा विलासराव देशमुख हे अवघ्या अर्ध्या मतानं पराभूत झाले होते आणि लालसिंह राजपूत अर्ध्या मताच्या फरकानं विजयी झाले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत पसंती क्रमाची मतं जातात, ज्यामध्ये मूल्यांच्या आधारे मतांचं विभाजन होतं. त्यामुळेच अनेकदा अपूर्णांकात म्हणजेच अर्ध्या मताचा फरक पडतो. विलासरावांचा हा सलग दुसरा मोठा पराभव होता.
राज्यात त्यावेळी शिवसेना भाजप युतीचे सरकार असल्यामुळं विलासराव सत्तेपासून दूर राहिले आणि त्यांनी पुढील काही वर्ष काँग्रेस पक्षात राहून विरोधक म्हणून काम चालू ठेवलं. 2 सलग पराभवांनी खचून न जाता विलासरावांनी आपली जनसामान्यातील पकड मजबूत ठेवली. 1999 साली पुन्हा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक लागल्या. विलासराव पुन्हा एकदा लातूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले आणि यावेळी लातूरच्या जनतेने विलासरावांना भरभरून मतं दिली आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने म्हणजेच हायेस्ट मार्जिनने विजयी झाले. 1999च्या या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार स्थापन झाले आणि या सरकारचे नेतृत्व करण्यासाठी म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर विलासरावांनी एका गोष्टीचा आवर्जून शोध घेतला, ती म्हणजे त्यांचा अर्ध्या मताने पराभव करणारं रिटर्निंग ऑफिसर अनंत कळसे कुठे आहेत. त्यांनी कळसेंना तात्काळ आपल्या दालनात बोलावून घेतलं. कळसे जेव्हा मुख्यमंत्री विलासरावांच्या समोर आले तेव्हा विलासरावांनी त्यांना औपचारिक हस्तांदोलन न करता थेट कडकडून मिठी मारली. अनंत कळसे सांगतात की मिठी मारल्यानंतर विलासराव मोठ्याने हसले आणि मनाचा मोठेपणा दाखवत म्हणाले, कळसे, तुम्ही त्या दिवशी अगदी काटेकोरपणे आणि अगदी प्रामाणिकपणे काउंटिंग केली म्हणून मी अर्ध्या मतानं पडलो. बरं झालं मी पडलो. जर मी त्या दिवशी जिंकलो असतो तर मी शिवसेनेच्या पाठिंब्यावर आमदार झालो असतो आणि ज्यांच्या उपकारांच्या जाळ्यात आयुष्यभर अडकून पडलो असतो. पराभूत झालो म्हणून मी पुन्हा काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करू लागलो आणि थेट आज राज्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनलो. आजच्या या राजकारणात तिथे एका मताने पराभव झाला तरी EVMवर किंवा निवडणूक अधिकाऱ्यांवर संशय घेतला जातो. तिथे विलासरावांनी स्वतःचा अर्ध्या मताने झालेला पराभव तितक्याच खिलाडू वृत्तीने स्वीकारला आणि त्याचे श्रेय निवडणूक अधिकाऱ्याच्या प्रामाणिकपणाला दिलं. ही विलासरावांची विलासभरी शैली होती, ज्यामुळे ते आजही पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांचे लाडके नेते मानले जातात. तुम्हाला काय वाटतं? विलासरावांनी जर त्या दिवशी बाळासाहेबांची ती ऑफर स्वीकारून शिवसेनेत प्रवेश केला असता तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र आज कसं असतं आणि विलासरावांचा हा पराभवाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आजच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळतो का? तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विलासरावांबद्दल अजून काही किस्से असतील हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा सखोल विश्लेषणासाठी राजकीय किस्सांसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.